अभिषेक ट्रॅव्हल मध्ये तुमचं स्वागत आहे. बाय द वे माझ्याबरोबर बसलेला आहे, नाव काय बाई? सुमित तुषे. बाय द वे आज आम्ही चाललो आहे मधुबन विलाला. ते आहे बाय द वे कर्जतला लोकेटेड आहे. आम्ही चाललो बाईकने. इथून 2 तास 10 मिनटावरती लोकेशन दाखवतं आम्हाला बाईकने. तर त्याच्यानुसार आम्ही जाताना काय दिसणार आहे, काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत बघूया. आज थोडंसं ट्विस्ट येणार आहे ह्याच्यामध्ये ब्लॉगिंगमध्ये, कारण आजचा ब्लॉग इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिन्ही ब्लॉगमध्ये चालणार आहे. कारण आमचे कलीग आहेत ऑफिसमधले भरपूर जण, सगळे मिक्स आहेत. तर त्याच्यामुळे थोडंसं वातावरण कन्नडमध्ये पण होऊ शकतं सुरू. तर तुम्ही माझा ब्लॉग आवर्जून बघा आणि जर काही नवीन टिप्स द्यायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आणि ब्लॉगला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. माझ्याबरोबर अजून भरपूर लोक आहेत. ही आम्ही गाडीसुद्धा घेतलेली आहे. ही माझी बाईक आणि गाडी घेऊन चाललो आहे. तर पुढचा प्रवास बाय द वे कर्जत फाट्यातून मधुबन विलाला जायचं आहे. आणि बघूया जाताना बरोबर सहप्रवासी राकेश गावंड आणि इथे बसले. तर ते पुढे प्रवासाला आपल्याबरोबर कधी गेलेला येणार आहे. आणि हा मोहितसुद्धा आहे, मोहितची गाडी आहे. मोहित काय बोलत आहे? गाडी काढायची आहे आता. गाडी काढत मग आम्ही पुढे निघू शकतो. हां, तुझी गाडी तिकडे समोर उभी आहे तर आम्हाला निघता येत नाही. अच्छा, ओके, ठीक आहे. ओके, मी माझी गाडी काढतोय आणि पुढच्या मधुबन विला. बाय द वे मी अभी मधुबन रिसॉर्टला पोहोचलेलो. मधुबन विला आहे ॲक्च्युअलमध्ये, हा रिसॉर्ट नाही, विला आहे. खूप मोठी अशी प्रशस्त अशी जागा आहे आणखी मधुबन विलाची. आणि पार्किंगसाठी तुम्हाला सुद्धा जागा दिली आहे इथे ह्या साईडला. आणि झोपाळीसुद्धा बांधलेलं आहे. तर तुमचे पाहुणे वगैरे मंडळी येत असतील तर तुम्ही इथे रूमसुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्या ह्यावाल्या इकडे. तसं पुढून आपण एंट्रन्सला जाऊया. ॲक्च्युअलमध्ये लहान मुलांसाठी मी इथे विचारलं त्यांना की इथे तुम्ही बड्डे सेलिब्रेशन आणि लग्नासाठी तुम्ही हॉल देता. ते बोलले हो, म्हणून आम्ही सगळं प्रोव्हाइड करतो इथे त्यांच्याकडून. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे. झोपाळीसुद्धा आहेत तरी ठेवले आणि घोडासुद्धा ठेवले त्यांनी खास करून. खूप चांगली अशी जागा आहे. पूल खूप मोठा असं आहे. आपल्या स्क्रीनमध्ये पूर्ण येतोय का बघूया. येतोय. पूलसुद्धा एक आहे. हा पहिला पूल आहे. एंट्रन्सला आलो तेव्हा हा एक पूल दिसला पहिल्यांदा मला. आणि लहान मुलांसाठी ही छोटीशी आहे आणि मोठ्या लोकांसाठी ती वाली जागा आहे. असं खूप मोठा पूल आहे. माझी बाईक मी इथे लावली.
ही वाली सेकंड वाली माझी बाईक आहे. येस येस. हा एक दुसरा पूल आहे, तो थोडा आतमध्ये साईडला आहे. अच्छा. बोला बोला. हॅपी बर्थडे कोणाचा नाही. हे सगळे बाय द वे ऑफिसमधले आहेत माझ्या. इथे पिकनिकला आले मधुबन विलामध्ये. आणि आयोजक आपले सुनील भाऊंनी सगळं 60 मुलांचं आयोजन केलेलं आहे. 63 लोकांचं. अच्छा ओके. 3 जण कमी झाले कारण आपण मोजलेले नव्हते त्याच्यामुळे. अँटोनी थोडा ब्लॉगिंग के लिए. अच्छा ब्लॉगिंग भी करते हैं? हाँ यस. नाइस. हम लोग बाय द वे मधुबन में हैं. अभी तो शुरू हुआ है पार्टी, अब बाकी बहुत है. सुनील भाऊ पण आहे इथे. पार्टी सिस्टम ऑन झालेली आहे. आणि 2 रूम आहेत बाय द वे. इथे एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे आणि वरचा सुद्धा एक रूम आहे आम्ही घेतला आहे. म्हणजे एक पूर्ण विलाच आहे हा खास करून. ही एक रूम आहे आणि दुसरी रूम ही आहे बाय द वे. तर इथून व्ह्यू जे येतो पूलचा बाय द वे खूप छान असा. यांचं रूम आहे. सध्या थोडंसं प्रोसिजर चालू आहे काही गोष्टींची. सध्या प्रोसिजर चालू आहे काही गोष्टींची. हे बरोबर सागर. बरोबर सध्या प्रोसिजर चालू आहे. बरोबर. सध्या काही गोष्टींची प्रोसिजर चालू आहे. आणि गावण भाऊ आले ते तिथे थोडीशी माहिती देतात. गावण थोडीशी माहिती द्या. नाही मी काय माहिती देणार नाही. तुम्ही तिकडे तुमचा पेरवा तिकडे.
Possibly,